की तो आता रिकवर होत होता, त्याचा आजार जात होता. चक्कर येऊन पडला तर त्याच्यानंतर जो उठला तो निलेश पहिलेचा होता, जो हसणारा बोलणारा. एवढ्या वर्षांमध्ये निलेश कधी हसला नव्हता, कधी बोलला नव्हता, गप्प गप्प राहायचा. आता त्याच्या अंगात जे काय होतं ते सगळं निघालं होतं. मित्रांनो, असं म्हणतात की आपण नकळत कुठेही जाऊन जेवण वगैरे करतो किंवा काय झाडाखाली एखाद्या बसतो, पण ते झाड कोणाचं आहे किंवा त्या झाडावर कोण आहे हे आपल्याला माहित नसतं. आज जे निलेश बरोबर घटना घडली, ही घटना निलेशच्या चुकीमुळेच घडली. कारण निलेश जेव्हा त्या झाडाखाली बसला होता जेवण करत, तर त्याला दोनदा आवाज आला होता की इथनं तू उठ, नाही तर तुला मागात पडल. आणि त्यावेळेस निलेशनी आजूबाजूला बघून घाण शिव्या दिल्या. त्यामुळे ते काय झाडावर जे होतं ते निलेशच्या मागं आलं होतं. मित्रांनो, निलेश